नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर हेडलाईन्सवर. भाजपाने ईडीची भीती दाखविल्यामुळेच अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडली. भाजपाचे तत्व मान्य नाहीत, मी काँग्रेस सोडणार नाही. आमदार प्रणिती शिंदे यांनी मांडली भूमिका. दलित वस्ती सुधार योजना आणि नळ पाणी पुरवठा योजनेत झाला भ्रष्टाचार. ठेकेदार अधिकाऱ्यांचे संगनमताने खाबुगिरी वाढल्याचा शिंदे गटाचे बंडू मस्के यांनी केला आरोप. आणि श्री शिवजन्माच्या पाळणा सोहळ्यात आई तू जिजाऊ उपक्रम राबविणार. 50,000 महिलांची राहणार उपस्थिती. मध्यवर्ती महामंडळाच्या बैठकीत व्यक्त केला निर्धार. बातमीपत्रात इथे वेळ झालीये सविस्तर बातम्यांची. भाजपाने ईडीची भीती दाखविल्यामुळेच अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडली अशी प्रतिक्रिया देताना भाजपाचे तत्व मान्य नाहीत, मी काँग्रेस सोडणार नाही असे देखील आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करण्यात आला आहे. दरम्यान यावर काँग्रेसच्या सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी आपली भूमिका मांडताना भाजपाने ईडीची भीती दाखवल्यामुळेच अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडली. आमच्या बाबतीत अफवा पसरवल्या जात आहेत. भाजपाचे तत्व मान्य नाहीत, मी काँग्रेस सोडणार नाही. आमदार प्रणिती शिंदे यांनी पुन्हा खुलासा केला आहे. पहा काय म्हणाल्या आमदार प्रणिती शिंदे. प्रथम मिलिंद देवरा झाले, बाबा सिद्दीकी झाले, त्यानंतर पुन्हा अशोक चव्हाण सारखा दिग्गज नेता जातोय. काय नाही, तुम्ही बघू शकता की हे केवळ आणि केवळ ईडीच्या प्रेशरमुळे आणि जे अशोक चव्हाण साहेबांसोबत झालं हे आपल्या समोर होतं. सगळ्यांच्या वारंवार रेड्स, वारंवार प्रेशर आणि वारंवार एक प्रकारचं ब्लॅकमेल पण त्यांना करण्यात आलेलं आणि म्हणून कदाचित त्यांनी तो निर्णय घेतला. नक्कीच काँग्रेससाठी ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. महत्वाचं खूप मोठं भारदस्त असं नेतृत्व असलेलं, पण हे बीजेपीची ही टॅक्टिकच आहे. ते प्रेशर दाखवून आणि ब्लॅकमेल करून अटक असेल, ईडी असेल, प्रत्येकाला त्यांच्या भवितव्याची विचार करायला लागते आणि त्या पद्धतीचं ब्लॅकमेल करून बीजेपी हे प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना आता त्यांच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करत. काँग्रेसचे 2 माजी मुख्यमंत्री भाजपमध्ये येणार असं म्हटलं गेलं होतं. एक तर गेलेले आहेत, दुसरे सुशीलकुमार शिंदेचं पण नाव. ह्या सगळ्या अफवा साहेबांनी मी ऑलरेडी स्पष्टीकरण दिलंय. त्याबद्दल मला काही बोलायचं नाहीये. ते शक्य नाही. सोलापूर महापालिकेतील 302 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सोलापुरातील अनेक उमेदवारांचे परीक्षा केंद्र इतर जिल्ह्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. महापालिकेतील रिक्त 31 संवर्गातील 302 जागांसाठी मेगा भरतीसाठी दिनांक 15 ते 17 फेब्रुवारी दरम्यान इच्छुक उमेदवारांच्या परीक्षा होणार आहेत. मात्र या परीक्षेसाठी सोलापुरातील अनेक उमेदवारांचे परीक्षा केंद्र हे इतर जिल्ह्यात आले आहेत. त्यामुळे प्रवास, जेवण, राहण्यासाठी मोठा खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार व पालकांमधून संताप व्यक्त होत आहे. तात्काळ इच्छुक उमेदवारांची परीक्षा त्यांच्याच त्या शहर जिल्ह्याच्या ठिकाणी घेण्यात यावी अशी मागणी होत आहे. गेल्या अनेक वर्षांनंतर प्रथमच सोलापूर महानगरपालिकेतील 31 संवर्गातील 302 जागांसाठी मेगा भरतीची प्रक्रिया सध्या शासन आदेशानुसार होत आहे. त्यामुळे सोलापुरातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या आशा पल्लवित झाल्या. ही भरती प्रक्रिया टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीमार्फत सुरू आहे. महापालिकेने दिलेल्या मुदतीत 31 डिसेंबरपर्यंत 1,000 रुपये फीसह विविध पदांसाठी तब्बल 23,442 इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले. यानंतर अखेर शासन निर्देशानुसार इच्छुक उमेदवारांची परीक्षा टीसीएस कंपनीकडून 15 ते 17 फेब्रुवारी दरम्यान घेण्यात येणार आहे. मात्र ही परीक्षा घेताना कंपनीने राज्यातील विविध शहरे आणि जिल्ह्यांमध्ये 43 सेंटर तयार करून सोलापुरातील बेरोजगार तरुणांना सोलापुरातील जागांसाठी राज्यभर भटकंती करण्यासाठी आणि त्यांना आर्थिक आणि शारीरिक फटका बसेल असे नियोजन केले असल्याचे चित्र आहे. या जागांसाठी आलेल्या 23,442 अर्जदारांची परीक्षा महाराष्ट्र राज्यातील 18 जिल्हे आणि 19 शहरांमध्ये विविध परीक्षा केंद्रांवर होणार आहे. सोलापूर महापालिकेतील या भरती परीक्षेसाठी मात्र स्थानिक सुशिक्षित बेरोजगार तरुणांना तब्बल 200 ते 500 किलोमीटरहून अधिकच्या प्रवासामध्ये
राज्यभरातील शहर जिल्ह्यांमध्ये भटकंती करावी लागणार आहे. त्यामुळे उमेदवार व पालकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली आहे. दरम्यान सोलापूर शहरातील अनेक गरीब, होतकरू, बेरोजगार तरुणांसमोर आर्थिक अडचणीमुळे अनेक वर्षानंतर हाती आलेली रोजगाराची संधी हुकण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्यामार्फत होत असलेली महापालिकेतील ही भरती परीक्षा त्यामुळे संशयाच्या भोवऱ्यात अडकत असून तातडीने परीक्षा थांबवून ज्या ठिकाणचे अर्ज व उमेदवार आहेत त्या परिसरातच ही परीक्षा घेण्यात यावी आणि बसणाऱ्या आर्थिक फटक्यापासून उमेदवार पालकांना वाचवावे अशी मागणी होत आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशातील 65 लाख तर सोलापुरातील 60,000 विडी कामगार उद्ध्वस्त होतील अशी भीती कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी विडी असंघटित कामगारांच्या मेळाव्यात व्यक्त केली आहे. विडी उद्योगावर संकट आले असून देशातील 65 लाख तर सोलापूर जिल्ह्यातील किमान 60,000 विडी कामगार बेचिराख होतील. कारण पूर्वी दर हजारी विड्यास सर्व कर मिळून 16% कर भरत असे, पण आता 28% जीएसटी अधिक ₹1.05 विक्री कर असे मिळून 183 ते 200 रुपये कर भरावा लागत आहे. यामध्ये पश्चिम बंगालमधून येणाऱ्या बनावट विड्यांचा सुळसुळाट झालेला आहे. तसेच महाराष्ट्र राज्यात या बनावट विडी उत्पादकांचा शिरकाव झाला असून नियमितपणे कर भरणाऱ्या उद्योजकांना याचा थेट फटका बसत आहे. ते उद्योग सशक्तपणे चालवण्याची मानसिकता नाही. विडी उद्योग उद्ध्वस्त होण्याचा धोका संभवत असून आणि यावर केंद्र किंवा राज्य सरकार गांभीर्याने कारवाई करायला तयार नाही. अधिकृत कारखानदारांकडून मिळणाऱ्या सानुग्रह अनुदान, हक्क रजा, बाळंतपण रजा, लाभ, राज्य आरोग्य विमा, भविष्य निर्वाह निधी, विडी कामगारांच्या पाल्यांना पहिली ते पदव्युत्तर शिक्षणासाठी मिळणारी शैक्षणिक शिष्यवृत्ती तसेच सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळत असे. केंद्रात भाजप सरकार सत्तारूढ झाल्यापासून त्या सवलती बंद करून सरकारच्या दयेवर अवलंबून राहण्याची दयनीय अवस्था या सरकारने जनतेवर आणली असल्याची टीका आडम मास्टर यांनी केली. लालबावटा विडी कामगार युनियनच्या वतीने विडी कामगारांचा मेळावा माजी नगरसेविका कॉम्रेड सुनंदा बल्ला यांच्या अध्यक्षतेखाली दत्तनगर येथे पार पडला. यावेळी व्यासपीठावर ॲडव्होकेट एम.एच. शेख, नसीमा शेख, युसुफ शेख मेजर, शेवंता देशमुख, ॲडव्होकेट अनिल बासम, मुरलीधर सुंचू, वीरेंद्र पद्मा, अशोक बल्ला, गजेंद्र दंडी आदींची उपस्थिती होती. दर बाजारात अधिकृत विडी उत्पादकांकडून एक विडी कट्टा 25 ते 30 रुपयांना विक्रीला असून कर बुडवणारे, अधिकाऱ्यांशी मिलीभगत असणारे बनावट विडी उत्पादकांचे 7 ते 12 रुपयाला विडी कट्टा बाजारात विक्रीला आहे. यामुळे अधिकृत विडी उत्पादकांवर अन्याय होत आहे. याचा थेट परिणाम विडी उद्योगावर होईल. परिणामी शहर बेचिराख होऊन बेरोजगारीचा उच्चांक गाठल्याशिवाय राहणार नाही. यासाठी या कामगार विरोधी मोदी सरकारच्या विरोधात 16 फेब्रुवारी रोजी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी औद्योगिक बंदमध्ये हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले. यावेळी कॉम्रेड मुरलीधर सुंचू, युसुफ शेख मेजर, नजीमा शेख, एम.एच. शेख आदींनी सभेला संबोधित केले. मेळाव्याचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केले. एक्साइज ఎంత టికెట్ 1000 బిడ్డలకు రూపాయి మీద 5 పైసలు ఒక్క బిడ్డకి ఎంత ట్యాక్స్ పడుతుంది? 183 రూపాయలు ట్యాక్స్ లో ఎలా ఉన్న దేశంలో ఉన్న అందరు కార్ఖానదారులు మొదలెట్టిరు మోదీ దగ్గర పోయి, అయ్యా మీకు మొదలు 1000 బిడికి 16 రూపాయలు ట్యాక్స్ ఇస్తుంది. ఇలా 16 రూపాయలు జాగల నువ్వు మా మీద అంటించినావు 183 రూపాయలు అంటించినావు. ఇలా ఆ బిడి కర్రగారు కింద ఉండదు, మీద ఉండదు, ఏమన్నా ఉండదు, మనం కొట్లాడడం. छत्रपती श्री शिवजन्माच्या पाळणा सोहळ्यात आई तू जिजाऊ उपक्रम राबविण्यात येणार असून यामध्ये 50,000 महिलांची उपस्थिती राहणार असल्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. यंदाच्या शिवजन्मोत्सवानिमित्त 18 फेब्रुवारी रोजी रात्री 12 वाजता साजरा होणारा शिवजन्माचा पाळणा सोहळ्यात आई तू जिजाऊ हा उपक्रम राबवला जाणार आहे. यावेळी 50,000पेक्षा अधिक महिलांची उपस्थिती राहावी यासाठी रविवारी झालेल्या बैठकीत नियोजन करण्यात आले. शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाची बैठक शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली. या बैठकीस मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे, उत्सव अध्यक्ष सुभाष पवार, कार्याध्यक्ष रवी मोहिते, खजिनदार सीए सुशील बंदपट्टे,
पुरुषोत्तम बर्डे, राजन जाधव, माऊली पवार, विनोद भोसले, भाऊसाहेब रोडगे, प्रकाश ननावरे, दिनकर जगदाळे, सचिन स्वामी, देवीदास घुले, वैभव गंगाणे, बसवराज कोळी, लता फुटाणे, उज्ज्वला साळुंखे, प्राध्यापिका संजीवनी साळुंखे, मनीषा नलावडे, जया रणदिवे, अश्विनी भोसले, प्रगती तिवारी, राधा पवार, चारुशिला जगदाळे, वैभवी पवार, मानसी मोरे, ॲडव्होकेट दीपा भोसले, सुवर्णा यादव, कांचन काळे, सविता पवार, शीतल मोरे, लक्ष्मी माने यांच्यासह शिवभक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। बैठकीत आई तुझी जाऊ या उपक्रमावर मध्यवर्ती महामंडळाने विशेष भर दिला असून शिवजयंती मनामनात, शिवजयंती घराघरात साजरी होण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे असे आवाहन मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे। या कार्यक्रमास विशेष उपस्थिती तानाजी मालुसरे यांच्या वंशजातील शीतल मालुसरे व त्यांचे चिरंजीव रायबा मालुसरे, सिंदखेड राजा राजमाता जिजाऊ यांचे 16वे वंशज संगीताराजे शिवाजीराजे जाधव, कोल्हापुरातील शिवव्याख्याते दीपक करपे, त्याचसोबत पालिका आयुक्त शीतल तेली उगले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाडे या देखील उपस्थित राहणार आहेत। आणि सरासरी पहिल्या मीटिंगला एवढ्या महिला किंवा याच्याविषयी 10-15 महिला जास्त असतात, हा आमचा दरवर्षी झाला। पण ज्या वेळेला शिवजन्मोत्सव 18 तारखेला रात्री शिवाई चौकात असतो त्यावेळेला कमीत कमी 50,000च्या खाली जर महिला येत नाहीत असा अनुभव गेल्या 3 वर्षात। मग या महिलांपर्यंत आपल्याला पोहोचायचं, महिलांना ज्या गेल्या वेळेला 50 महिला उत्सवाला आलेल्या आहेत त्यांना माहिती आहे की 18 तारखेला आपल्याला शिवजन्मोत्सव महोत्सवाला जायचंय आणि त्या कार्यक्रमाचं नाव आहे आई तुझी जाऊ। आणि त्यावेळेला शहीदांच्या पत्नीकडनं, शहीदांच्या माताकडनं आणि जे मोठे अधिकारी महिला आहेत त्यांच्याकडनं आपण कार्यक्रम घेतो। गेल्या 4 वर्षात आपल्याला कुठल्याही महिलांनी कुठल्याही प्रकारचा एवढ्या महिलांनी कुठलाही त्रास झाला नाही। आता मगाशी ताईंनी सांगितलं की दर्शनाला म्हणजे वर येतो तर त्याला पोलिसांची परमिशन नाही, एकच गोष्टी आणि रात्रभर जर 35,000 बायका 40,000 बायका वर चालल्या तर 19ला छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक असते आणि त्याला परत सकाळपासून पोलीस बंदोबस्त असतो। त्यामुळे गेल्या वेळेला आपण दर्शन जे घेतले ते थांबून त्यावेळेला आहे। दुसरी गोष्ट राहिले बघा, आज रविवार आणि पुढच्या रविवारीमध्ये आपला कार्यक्रम आणि यावेळेला पहिल्यांदा आम्ही जेव्हा कार्यक्रम आपण पहिल्या वर्षी घेतला त्यावेळेला कमीत कमी 100 बैठका झाल्या, नंतर दुसऱ्या वर्षात कमी झाल्या, गेल्या वेळेला आम्ही फक्त 7 ते 8 बैठका घेतल्या। आम्हाला असं वाटत होतं की महिला कार्यक्रमामध्ये येतील का नाही, पण महिला त्या होत्या। तर मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, तुम्ही ज्या ज्या भागात राहता, ज्या ज्या परिसरात राहता त्याचे व्हॉट्सअप ग्रुप तयार करा आणि वरनं 30 सेकंदाचे 35 सेकंदाचे आम्ही चित्रीकरण गेल्या 2-3 वर्षांपूर्वी आपली गर्दी झालेली आहे। ABP माझा असू दे, TV9 असू दे, त्याला इंस्टाग्राम असू दे, ट्विटर असू दे, फेसबुकच्या माध्यमातून जास्तीत जास्त येणाऱ्या 8 दिवसात या सगळ्या पाठवाव्या की महिलांनी कुठला पाठवण्याचा विशेष करावा। आता हे सगळं तुम्हाला पाठवलं मला आपण स्वतः आहेत आम्ही फोन केलं त्या महिलांना मोठी टीम असते त्यांच्या घरगुती कार्यक्रमामध्ये येऊ शकतो त्यांनी म्हणजे आम्ही तुम्ही ते सुरू करावे असते त्याच्यावर आम्ही काम करत आहे ते काम म्हणजे आता आम्ही एवढं सांगणार आहे की आपण आता लग्न पाडण्याचा कार्यक्रम घेणार प्रत्येक महिलांनी आपल्या भागामध्ये आपण तसं त्यावर आपण करतो ते आपल्या ग्रुपमध्ये आता प्रत्येकाची बचत होत आहे, समाजी ग्रुप आहे आम्हाला माहिती आहे। प्रत्येक ग्रुपची आपण बैठक घेऊ, त्या बैठकीमध्ये पाण्याचा कार्यक्रम कसा करायचा, काय करायचं सांगितलं आणि 18 तारखेला संध्याकाळी 10 पण आलं पाहिजे। आणि आता एवढी होत नाही असं म्हणून आपण गेल्या वर्षी मिटिंग घेतलं सुद्धा 100 महिन्यात आलं, आता वरचेवर आहे रस्ते वाढत चाललं तरी आपली जबाबदारी आहे की आपल्या विश्वासाच्या महिला याच्यामध्ये येतात त्यांचं संरक्षण करणं किंवा तिथं आपल्याला तुमची व्यवस्था करणं हे आपलं महामंडळाचं काम आहे। आम्ही जसं काम करतो आमच्या सोबतीने आपण सर्वांना काम करतो आणि आपल्या भागामध्ये जेवढे जिथे करून आपण जिथं जिथं मास शक्य आहे तिथं जावं, जिथं महिला जास्त असते तिथं आपल्या प्रत्येक ठिकाणी मी स्वतःकडे गेल्या वर्षी आणि आमचे सर्व बांधव काही ठिकाणी होते की काही थोडं इकडे मागे सरकवायला हवं, काही त्यांना थोडं इकडे जायला सांगा, तर आपण त्याप्रमाणे नियोजन केलेलं आहे। आपण नेहमी ठरवलेलं होतं की कुणीही
शिवगर्जना महानाट्यात सोलापूरकर शिवप्रेमी नागरिकांचा दुसऱ्या दिवशीही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। शिवराज्याभिषेक सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा क्षण असून सोहळ्यास हजारो नागरिकांकडून उभे राहून मानवंदना दिली। सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून शिवगर्जना महानाट्याची सुरुवात कालपासून हरिभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात झालेली आहे। आजच्या दुसऱ्या दिवशीही हजारो शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून हा महानाट्याचा कार्यक्रम यशस्वी केलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेले शिवगर्जना हे महानाट्य नागरिकांच्या पसंतीस उतरले असून सोलापूर जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी महानाट्य पाहण्यासाठी हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर गर्दी केलेली आहे। या महानाट्यात 12व्या शतकापासून ते शिवजन्म व शिवजन्मापासून राज्याभिषेक सोहळा असे सादरीकरण करण्यात आलेले असून छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा म्हणजे मैदानावर उपस्थित शिवप्रेमी नागरिकांच्या अंगावर रोमांच निर्माण करणारा क्षण होता, आनंदाचा उत्साहाचा क्षण होता। हा सोहळा म्हणजे डोळ्याचे पारणे फिटले असे आपसुक तोंडातून निघेल असाच तो क्षण होता। या दिमाखदार सोहळ्याने मैदानावर उपस्थित सर्व नागरिकांचे मन जिंकले। या सोहळ्यात सर्व नागरिक मैदानावर उपस्थित राहून जय शिवाजी जय भवानीचा जयघोष करत होते। सर्वजण उभे राहून या सोहळ्यास मानवंदना देत होते। हा सर्व क्षण म्हणजे 6 जून 1674 रोजी प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा रायगडावर पार पडला त्या क्षणाची आठवण करून देऊन संपूर्ण मराठी जनतेमध्ये या नाटकातील या राज्याभिषेक सोहळ्यामुळे त्या क्षणाची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही। आपण 6 जून 1674 रोजी प्रत्यक्ष रायगडावर उपस्थित आहोत की काय अशी भावना नक्कीच प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली असेल, याबद्दल शंका घेण्याचे कारण नाही। प्रारंभी शिवगर्जना महानाट्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशीच्या प्रयोगाचा शुभारंभ उपजिल्हाधिकारी महसूल तथा अपर जिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी एसीपी राजन माने, राघवेंद्र क्षीरसागर, सहाय्यक पुरवठा अधिकारी समीर यादव, महानाट्याचे दिग्दर्शक स्वप्नील यादव आदी उपस्थित होते। या महानाट्याचा 12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 ते 10 या कालावधीत तिसरा व अंतिम प्रयोग सादर होणार आहे। तरी जिल्ह्यातील ज्या शिवप्रेमी नागरिकांनी या महानाट्याचा लाभ घेतलेला नाही त्या नागरिकांना हे महानाट्य पाहण्याची शेवटची संधी आहे। तरी नागरिकांनी वेळेत उपस्थित राहून शिवचरित्राचे सादरीकरण प्रत्यक्ष पाहण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे। जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विजापूर रोडवरील मूर्तिकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या आकर्षक मूर्ती घडवण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहे। हिंदवी स्वराज्य संस्थापक जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अवघ्या 6 दिवसांवर येऊन ठेपली असून शिवजयंतीच्या अनुषंगाने विजापूर रोडवरील राजस्थानी मूर्तिकार छत्रपती शिवाजी महाराज यांची आकर्षक सौंदर्यपूर्ण अशी मूर्ती बनवण्यात व्यस्त आहेत। अश्वारूढ तसेच सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आकर्षक आणि लक्षवेधी ठरत आहे। यंदाच्या वर्षी नाविन्यपूर्ण अशी अश्वारूढ मूर्ती शिवप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहे। यंदाच्या वर्षी शिवजयंतीचा मोठा उत्साह शहरात दिसून येत असून त्या अनुषंगाने मूर्तिकार मूर्तींवर रंग देताना दिसत आहेत। श्री शिवजन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खड्डा तालीमतर्फे श्री शिवछत्रपतींच्या आणि प्रभू श्रीराम यांच्या मूर्ती तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून मूर्तींचे वाटप श्री शिवजयंती मंडळांना होणार आहे। जाणता राजा छत्रपती श्री शिवजन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खड्डा तालीम श्री शिवजन्मोत्सव मंडळातर्फे श्री शिवजयंतीनिमित्त छत्रपतींच्या मूर्ती तयार करण्याचे काम वेगात सुरू आहे। पुढील आठवड्यात या मूर्तींचे वाटप श्री शिवजयंती मंडळांना होणार आहे। खड्डा तालीम शिवजन्मोत्सव मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित 51 मूर्तींचे वाटप करण्यात येणार आहे। त्याचबरोबर यंदाच्या वर्षी प्रभू श्रीरामांच्या 51 मूर्ती देखील वाटप होणार आहेत। याकरता मंडळांनी नोंदणी करावी असे आवाहन खड्डा तालीम शिवजन्मोत्सव मंडळाचे प्रमुख शिवकुमार कामाठी आणि उत्सव अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी केले आहे। सालाभरात प्रमाणे यंदाही वर्षी खड्डा तालीम
च्या वतीने शिवमूर्तीचं वाटप करण्यात येत आहे। तसेच प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचं वाटप पण करण्यात येत आहे। हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे 14वे वंशज सयाजीराव गुजर यांच्या शुभ हस्ते मूर्ती वाटप करण्यात येणार आहे। सालाबादप्रमाणे खड्डादलिम शिवजन्मोत्सव महामंडळातर्फे यंदाचे वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधीष्ट 51 मूर्त्यांचे वाटप करण्यात येणार आहे व तसेच सुनील भाऊंच्या इच्छेनुसार 51 प्रभू श्रीरामांच्या मूर्त्यांची वाटप करण्यात येणार आहे। आतापर्यंत आपण 600 पेक्षा जास्त मूर्त्यांचे वाटप आंध्र, तेलंगणा, महाराष्ट्र राज्य व इतर काही राज्यात देण्यात आलेले आहेत। तसेच हा मूर्ती वाटपाचा कार्यक्रम 14 फेब्रुवारी रोजी हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे 14वे वंशज सयाजीराजे गुजर यांच्या प्रमुख उपस्थितीत व तसेच माजी आमदार विजयकुमारजी मालक देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे। तरी आपल्या सर्वांची उपस्थिती राहावी। सोलापूर अप्पर जिल्हाधिकारीपदी मोनिका सूरजपाल सिंह ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। सोलापूर अप्पर जिल्हाधिकारीपदी मोनिका सूरजपाल सिंह ठाकूर यांची नियुक्ती झाली आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरचे अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांची बदली नागपूर जिल्हाधिकारीपदी झाल्यामुळे हे पद रिक्त होते। मागील काही दिवसांपासून अप्पर जिल्हाधिकारीपदी महिला अधिकारी येणार अशी चर्चा ऐकावयास मिळत होती। आता शेवटी त्यांच्या रिक्त जागेवर पुणे महानगरपालिका प्राधिकरणाच्या सह आयुक्त मोनिका सूरजपाल सिंह ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। महसूल व वन विभागाचे उपसचिव गावडे यांनी ठाकूर यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला आहे। अप्पर जिल्हाधिकारीपदी मोनिका ठाकूर यांची नियुक्ती झाल्यानंतर आता जिल्हाधिकारी कार्यालयात महिला राज झाल्याचे चित्र आहे। निवासी उपजिल्हाधिकारीपदी मनीषा कुंभार यांची नियुक्ती झाली। या कार्यालयाकडे अप्पर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, त्यानंतर जिल्हा प्रशासनाधिकारी तर काही पदांवर तहसीलदार महिला अधिकाऱ्यांचीच नियुक्ती झाली आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे दलित वस्ती सुधार योजना आणि नळ पाणी पुरवठा योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचे संगनमत असून तक्रार करूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांची डोळेझाक होत असल्याचा आरोप दक्षिण तालुका शिवसेना शिंदे गटाचे बंडू मस्के यांनी केला आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे दलित वस्ती सुधार योजना तसेच नळ पाणी पुरवठा योजना या योजनेत ठेकेदार व पाणी पुरवठा शाखा अभियंता तसेच ग्रामीण पाणी पुरवठा उपअभियंता, कार्यकारी अभियंता यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणावर कामात अनियमितता आणि भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप दक्षिण तालुका शिवसेना शिंदे गटाचे बंडू मस्के यांनी केला आहे। सन 2023-24 या मंजूर असलेली विविध विकास कामे न करताच संबंधित कामाचे बिल उचलण्यात आले आहे। याबाबत ग्रामस्थांनी तक्रार करून देखील कोणतीच दखल घेतली जात नाही। या ठेकेदारावर राजकीय नेत्याचा तसेच अधिकाऱ्याचा वरदहस्त असल्यानेच मनमानी सुरू आहे। तेव्हा बोरामणीत झालेल्या विविध विकास कामांची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे। मी बोरामणी येथील बंडू जनार्दन मस्के शिवसेना तालुका सरचिटणीस या नेत्यानं असं बोलू इच्छितो की बोरामणी येथे जलजीवन कामात अनियमितता भ्रष्टाचार होत असल्यामुळे प्रशासनाने ह्याच्याकडे जाणून दुर्लक्ष करीत आहे, याचा आम्हाला खेद वाटतोय। दुसरा विषय म्हणजे असं सन 2023-24 या कार्यकालात दलित सुधारणामध्ये सुद्धा बोरामणीच्या कामात अनियमितता भ्रष्टाचार झालेला दिसून येत असताना सुद्धा नागरिकाच्या तक्रारी सुद्धा झालेल्या असताना सुद्धा त्याकडे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, इतर डेप्युटी सीओ, समाज कल्याण अधिकारी, गटविकास अधिकारी यांना लोकांनी तक्रारी अर्ज दिला, त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली नाही, याचा सुद्धा आम्हाला खेद वाटतं। याच्यावर तत्कालीन कारवाई व्हायला पाहिजे, अन्यथा आम्हाला समाज कल्याण मंत्री, ग्रामविकास मंत्र्याकडे जाऊन आम्हाला निवेदन द्यायची आम्हाला वेळ येऊ देऊ नका अशी आमची विनंती आहे। आम्हाला काय याच्यावर जास्त बोलायचं नाही। करत असेल तर मग शासनाचा पैसा जातोच कुठं? फक्त ठेकेदाराला तुम्ही प्रशासन मोठं करताय का विकासाला मोठं करताय ह्याला आम्हाला अजून कळेना झाले, याचा आम्हाला खेद वाटते। पाठीशी घालताय ठेकेदार हा रविराज कंस्ट्रक्शन, रवी रोकडे हा तो अधिकाऱ्याच्या ह्याला अधिकाऱ्यांना पाठीशी घातलेला आहे असं दिसून येत आहे। त्याला काय बोलू देत नाही, सरपंचाला काय विचारू म्हणजे सांगू इच्छित नाही आणि सरपंचांनी अशा लोकांवर कुठल्याही सरपंचांनी अशा ठेकेदारावर विश्वास ठेवू नये असे आम्हाला म्हणायचं आहे। तरी सरपंच लोकांचे असते। शाखा अभियंता सोनकांबळे साहेब, उपअभियंता कटकदोंड साहेब आणि प्रभारी सुद्धा त्यांनी कार्यकारी अभियंता आहेत। त्यांनी ह्या ठेकेदाराला पाठीशी घातल्यामुळे इथं मोठ्या प्रमाणात अनियमित भ्रष्टाचार होत आहे असं नागरिकाच्या
डोळ्यागत दिसून येत आहे. बहुजन शिक्षक महासंघाची सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न झाली. महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाची विशेष सर्वसाधारण सभा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. सभेला राज्य उपाध्यक्ष रमेश लोखंडे, जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक युवराज भोसले, शंकर शिंदे सोलापूर, संजय साळवे पुणे, प्रज्योत नवघरे सांगली, नीलकंठ शिंगे राज्य कोषाध्यक्ष, प्राध्यापक प्रकाश शिंदे राज्य उपाध्यक्ष यांच्यासह शेकडो पदाधिकारी सभासद उपस्थित होते. या सभेत संघटनेच्या पुढील कार्याची तसेच आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली. राज्य कार्यकारिणी सदस्य बलभीम हांडे, जिल्हा सेक्रेटरी रवी देवकर, सहसेक्रेटरी डॉक्टर राजदत्त रासोलगीकर, जिल्हा संघटक दाऊद अत्तार, प्रसिद्धी प्रमुख प्राध्यापक अभिजित भंडारे, सोलापूर शहर अध्यक्ष संजय शिवशरण, सल्लागार आगतराव बनसोडे, उपाध्यक्ष प्रकाश नगारे, तालुका अध्यक्ष शिवाजीराव जगताप, प्रकाश साळवे करमाळा, जयश्री बेडकुते जनरल सेक्रेटरी माढा, प्राचार्य मंदाकिनी मिसाळ, महिला तालुका अध्यक्ष माढा, आगतराव बनसोडे, जिल्हा सल्लागार रोहित कुमार शिंदे औंढी, महानंदा शिंदे, प्राजक्ता वाघमारे यांच्यासह शेकडो पदाधिकारी सभासद उपस्थित होते. सभेचे प्रास्ताविक राज्य कार्यकारिणी सदस्य बलभीम हांडे यांनी केले. सूत्रसंचालन जिल्हा सेक्रेटरी रवी देवकर यांनी केले, तर दक्षिण सोलापूर अध्यक्ष दत्तात्रय शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले. अंदूर येथील श्री खंडोबा मंदिरात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बंधू आशिष फडणवीस यांनी सहकुटुंब श्रींचे दर्शन घेतले. रविवारी सायंकाळी अणदूर येथील श्री खंडोबा मंदिरात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बंधू आशिष फडणवीस यांनी सहकुटुंब दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी संपूर्ण मंदिर परिसराची पाहणी केली. अणदूरचे खंडोबा मंदिर हे प्राचीन हेमाडपंथी असून खूप सुंदर असल्याच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांचा मंदिर समितीच्या वतीने खंडोबाची प्रतिमा, मानाचा फेटा, भंडारा देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. अणदूरमधील खंडोबाची मूर्ती ही चल स्वरूपाची असून 10.25 महिने अणदूर मंदिरात तर 2.25 महिने मैलारपूर मंदिरात असते. संपूर्ण तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र राज्यातून भक्त भाविक अणदूर मंदिरात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात येतात. मंदिरातील भक्त भाविकांसाठी एक सभागृह असावे अशी मागणी मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आली. त्याला सकारात्मक प्रतिसाद फडणवीस यांच्याकडून मिळाला. यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बालाजी मोकाशे, उपाध्यक्ष अविनाश मोकाशे, सुदर्शन मोकाशे, दीपक मोकाशे, प्रकाश मोकाशे आदी मान्यवरांसह पुजारी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा वेळ झाली आहे हेडलाईन्सची. भाजपाने ईडीची भीती दाखविल्यामुळेच अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडली. भाजपाचे तत्व मान्य नाहीत, मी काँग्रेस सोडणार नाही. आमदार प्रणिती शिंदे यांनी मांडली भूमिका. दलित वस्ती सुधार योजना आणि नळ पाणी पुरवठा योजनेत झाला भ्रष्टाचार. ठेकेदार अधिकाऱ्यांचे संगनमताने खाबुगिरी वाढल्याचा शिंदे गटाचे बंडू मस्के यांनी केला आरोप. आणि श्री शिवजन्माच्या पाळणा सोहळ्यात आई तू जिजाऊ उपक्रम राबविणार. 50,000 महिलांची राहणार उपस्थिती. मध्यवर्ती महामंडळाच्या बैठकीत व्यक्त केला निर्धार. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींचा आढावा घेत रहा आणि पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.